नमस्कार मित्रांनो, मी आर चांदे आणि तुम्ही पाहता माझं यूट्यूब चॅनल ज्ञानवर्धन. मित्रांनो, आताचा जो व्हिडिओ आहे अतिशय महत्त्वपूर्ण आहे. स्टुडंट प्रमोशन मोबाईलवर कसं करायचं याकरता अतिशय सोप्या टिप्स आणि ट्रिक्स या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे. अतिशय सोप्या पद्धतीने आपल्याला इथे गुगल क्रोममध्ये करायचं आहे. बघा, आता आपल्याला इथे गुगल क्रोममध्ये जायचं आहे आणि सर्च बॉक्समध्ये फक्त आपल्याला UDAIS असं टाईप करायचं आहे. बघा, इथे UDAIS असंच टाईप करायचं आपल्याला. बघा, UDAIS लॉगिन. आता यावर गेल्यानंतर जी पहिलीच साईड येईल त्यावर क्लिक करा आणि अशा प्रकारे इथे पेज ओपन झालेलं आहे. इथे बघा, इथे त्यानंतर इथे लॉग इन फॉर ऑल मॉड्यूल यावर क्लिक करा. अशा प्रकारे क्लिक केल्यानंतर इथे स्टेट सिलेक्ट करा आणि स्टेट सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला समोर गो या बटनावर क्लिक करायचं आहे. गो या बटनावर क्लिक केलं. अशा प्रकारे इथे समोरचं पेज ओपन झालेलं आहे. बघा, इथे विविध प्रकारचे इथे मॉड्यूल दिसते. आपल्याला काय करायचं आहे, स्टुडंट मॉड्यूलवर लॉग इन करायचं. स्टुडंट मॉड्यूलवर लॉग इन केलं. बघा, स्टुडंट मॉड्यूलवर लॉग इन केल्यानंतर अशा प्रकारे समोरची स्क्रीन ओपन होईल. इथे आपल्याला युजर नेम आणि पासवर्ड टाकायचा आहे आणि कॅप्चा कोड टाकून आपल्याला काय करायचं आहे, इथे साइन इन व्हायचं आहे. बघा, इथे साइन इन झाल्यानंतर अशा प्रकारचं एक पेज ओपन झालेलं आहे. आता इथे 26-27 यावर क्लिक करा आणि हे पॉपअप विंडो ओपन झालेली आहे, त्याला क्लोज करा. पुन्हा क्लोज करा आणि अशा प्रकारे इथे पेज ओपन होईल. आता यामध्ये आपल्याला खाली बघा, आपल्याला इथे स्टुडंट मोमेंट अँड प्रोग्रेशन यावर क्लिक करा आणि यामध्ये आपल्याला स्टुडंट प्रोग्रेशन करायचं आहे. बघा, बघा इथे आल्यानंतर आपल्याला प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी दिसेल. तुम्ही इथे स्टुडंट प्रोग्रेशन, स्टुडंट मुवमेंट अँड प्रोग्रेशन यावर क्लिक केल्यानंतर प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी दिसेल आणि अशा प्रकारचं पेज ओपन येईल. प्रोग्रेशन मॉड्यूल आहे, गोवर क्लिक करा आणि अशा प्रकारे इथे तुम्हाला सिलेक्ट क्लास सिलेक्ट करायचा आहे. आता मी इथे तिसरा वर्ग सिलेक्ट करतो, म्हणजे एका वर्गाचं करून दाखवतो. नंतर तुम्हाला बाकी वर्गाचं करायचं आहे आणि इथे क्लासनंतर आपल्याला सेक्शन निवडायचं आहे आणि गो या बटनावर क्लिक करायचं आहे. बघा, ते गो या बटनावर क्लिक करा आणि अशा प्रकारे इथे त्या वर्गाचं स्पेसिफिक तिसऱ्या वर्गाचं पेज ओपन होईल. आता इथे आपण बघणार आहे, इथे काय पाहिजे बघा, प्रोग्रेशन स्टेटस. बघा, इथे नाव वगैरे आलं आहे आणि प्रोग्रेशन स्टेटस 2025-26 प्रोग्रेशन स्टेटस. मग हे बघा, इथे काय आहे. आता इथे तुम्हाला काय करायचं माहीत आहे का? बघा, प्रमोटेड बाय एक्झामिनेशन, नॉट प्रमोटेड रिपीटर, प्रमोटेड विदाऊट एक्झामिनेशन. आता आपल्याला इथे काय करायचं आहे, पहिलाच पर्याय निवडायचा, कारण की आपण परीक्षा देऊनच त्याला समोरच्या वर्गामध्ये काय केलं आहे, त्याला प्रमोट केलेलं आहे. प्रमोटेड बाय एक्झामिनेशन यावर क्लिक करा. बघा, प्रमोटेड बाय एक्झामिनेशन, नो प्रमोटेड रिपीटर, म्हणजे पुन्हा त्याने काही परीक्षा दिलेली नाही. प्रमोटेड विदाऊट एक्झामिनेशन, आणि काही परीक्षा न देता त्याला समोर आपण काय केलं, प्रमोशन केलेलं नाही. काय निवडलं मी, प्रमोटेड बाय एक्झामिनेशन. आता इथे मार्क इन पर्सेंटेज. बघा, इथे मार्क इन पर्सेंटेज आपल्याला इथे किती मार्क मिळाले आहेत. बघा, याच्याकरता आपल्याला इथे मार्क आपल्याला हवे आहेत. याच्याकरता आपल्याला इथे मार्क हवे आहेत, म्हणजे तुम्ही जो निकाल तक्ता तयार केला आहे तो तिथे तुम्हाला लागेल. बघा, आता मी तिसऱ्या वर्गाच्या मुलीचा निकाल तक्ता इथे माझ्याजवळ आहेच आणि मी तो निकाल तक्त्याचे मार्क इथे नोंद करतो. बघा, काय म्हणते इथे, मार्क इन पर्सेंटेज. आपल्याला पर्सेंटेज टाकायचे आहे. बघा, त्या मुलीला किती पर्सेंट मिळाले आता मी इथे नोंद करतो. इथे तिला 77
बघा इथे 77 पॉईंट 77 पॉईंट 35 इथे टक्के मिळाले आहे. बघा इथे आता समोर ग्रँड आपल्याला 77 टाकायचे आहे. नंबर ऑफ डेज स्कूल अटेंडेड, म्हणजे तिने शाळा किती दिवस अटेंड केली आहे समजा शाळेच्या 19 दिवसापैकी. आता ते सुद्धा माझ्याकडे आहेच बघा. आणि तिने शाळा अटेंड केलेली आहे ते पण लिहू तुम्ही. 209 दिवस ती हजर होती बघा. आणि त्यानंतर बघा काय म्हणते स्कूलिंग स्टेटस बघा. स्टुडंट इन सेम स्कूल, लेफ्ट स्कूल विथ टीसी. बघा आता ती विद्यार्थी काय त्याच शाळेत शिकत आहे. स्टडिंग इन सेम स्कूल म्हणजे त्याच शाळेत 3ऱ्या वर्गातून 4थ्या वर्गात गेली. लेफ्ट स्कूल विथ टीसी म्हणजे तुमच्या इथं 7वा वर्ग शेवटला असेल, 8व्या वर्गात तुम्ही टीसी देऊन दिली असेल तर इथे क्लिक करायचं आहे. आणि 5व्या वर्गामध्ये जर 4थ्या वर्गात शेवटला वर्ग असेल, 5व्या वर्गात तो विद्यार्थी गेला असेल तर तिथे सुद्धा लेफ्ट स्कूल विथ टीसी. आता जी 3ऱ्या वर्गातली जी मुलगी आहे विद्यार्थिनी आहे ती त्याच शाळेमध्ये आहे. स्टडिंग इन सेम स्कूल इथेच करायचं आपल्याला. अशा प्रकारे बघा काय काय लागलं इथे. पर्सेंटेज पाहिजे आणि शाळा किती दिवस मध्ये 19 दिवसापैकी किती दिवस ते शाळेमध्ये हजर होती ते आपल्याला इथे नोंद करायचं आहे बघा. आणि त्यानंतर इथे समोरचा जे आहे स्टडिंग इन सेम स्कूल आपल्याला सिच्युएशननुसार ते लिहायचं आहे. आणि त्यानंतर इथे समोर बघूया सेक्शन इथे करून टाकला आहे. स्टेटस पेंडिंग आहे. त्यानंतर बघा प्रोग्रेस ऑन ॲक्शन आहे. आता मी इथे अपडेट करतो बघा. आणि मला इथे आता सर्व चेक केल्यानंतर फायनलाइज करायचं आहे बघा. आता मला इथे हे आलं आहे काय, आर यू शुअर यू वॉन्ट टू फ्रीज द सेक्शन विथ द स्टॅटिस्टिक बिलो. प्रमोटेड 1 नॉट रिपीटर 0, नॉट प्रमोटेड रिपीटर 0, प्रमोटेड विदाउट एक्झामिनेशन 0, टोटल 1. स्कूलिंग स्टेटस स्टडिंग इन स्कूल सेम, लेफ्ट स्कूल विथ टीसी 0. आणि हे सर्व जर बरोबर असेल तर आपल्याला काय करायचं आहे कन्फर्म करायचं आहे बघा. आणि प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी ऑफ ऑल स्टुडंट ऑफ क्लास 3rd अँड ॲक्शन अँड सेक्शन हॅज बीन सक्सेसफुली कम्प्लिटेड. ओके. म्हणजे अशा प्रकारे इथे प्रमोशनची काय म्हणते प्रक्रिया पूर्ण झालेली आहे. मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही प्रत्येक वर्गाचं प्रमोशन इथे करू शकता. त्याकरता काय पाहिजे या व्हिडिओमध्ये आपल्याला दाखवले आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे मोबाईलवरच आपल्याला प्रमोशन करता येते. तर अवश्य अशा प्रकारे प्रमोशन करा आणि या व्हिडिओचा लाभ घ्या. धन्यवाद.